दुःखद बातमी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन झालंय। लातूरमध्ये राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। माजी केंद्रीय गृहमंत्री, लोकसभेचे अध्यक्ष, पंजाब राज्याचे राज्यपाल अशी विविध पदं त्यांनी भूषवलेली आहेत। त्यांचा अल्प परिचय आपण जाणून घेऊयात। 1965 साली शिवराज पाटील चाकूरकरांच्या राजकारणाला सुरुवात झाली। 1972 मध्ये लातूरचे आमदार म्हणून शिवराज पाटील चाकूरकर विजयी झाले। 1980 मध्ये लातूर लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा विजयी झाले। सलग 7 वेळा लातूर लोकसभा मतदारसंघातून विजयी होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे। 1991 ते 1996 या काळामध्ये ते देशाचे 10वे लोकसभा अध्यक्ष होते। लोकसभेचं आधुनिकीकरण, संगणकीकरण, संसदेचं नवीन ग्रंथालय यासारखे महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतले। संसदेच्या कामकाजाचं थेट प्रक्षेपण करण्याचं श्रेय शिवराज पाटील चाकूरकरांना जातं। 2004 साली लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव होऊन सुद्धा त्यांना केंद्रीय गृहमंत्री पद मिळालं। मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या सुरक्षेतील त्रुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा दिला होता। यूपीए सरकारच्या काळामध्ये शिवराज पाटील चाकूरकरांनी पंजाबचे राज्यपाल म्हणून काम पाहिलंय। शिवराज पाटील चाकूरकरांचा असा राजकीय प्रवास राहिलेला आहे।